मी घेते त्यांनी पटापट मंचावर येण्याचे करावे। गौरी राहुल सेवलकर, गौरी संदीप पता करावे अशी मी त्यांना विनंती करते। लोकेश ही सगळी येतात। जयेश बनसोड सर बक्षीस आदरणीय श्री किरण कुमारजी धोत्रे सर, अर्जुन महात्मे। अतिशय छोटीशी मुलगी आहे परंतु तिने दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन भाषण केलंय खरोखर। अथर्व भूषण भावसार, साई गणेश वेदांत विभोरे आणि सीबीएसई 10वी निर्माण व्हायला पाहिजे। तर एकदा जोरदार टाळ्या विभोरसाठी। पुढील बक्षीस वितरण करण्यासाठी क्रांती सेना या संघ सेना यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजन केला आहे। तर आपण जे गुणवत्ता विद्यार्थी आहे त्याचा सन्मान केला, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? प्रथमतः हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे भावसार क्रांती सेना संभाजीनगर आणि AIBKM युवा परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त मनाने हा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केलेला आहे। या भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन क्रांती सेनेच्या अभय चव्हाण आणि त्यांच्या सर्व टीमने केलेलं आहे। कार्यक्रमाचं करण्यामागचा उद्देश असा आहे की भावसार समाज हा मुळातच खूप छोटा समाज आहे, म्हणजे देशाच्या पातळीवर फक्त 1% असा समाज एवढा आहे। पण या समाजामध्ये अनेक तरुण तरुणी आहेत आणि देशाचे तरुण तरुणीच हे उद्याचे देशाचे भविष्य आहे। त्यामुळे भावसार समाजातला तरुण हा पुढे कसा जावं आणि भावसार समाजातल्या तरुणांसाठी समाजाने काहीतरी पाठबळ करावं यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। यामध्ये जे विद्यार्थी 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनमध्ये चांगल्या मार्क्सने पास झालेले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण आज यांना एक कार्यक्रम छोटा आयोजित केला, त्यांना सन्मानपत्र दिलं आणि त्यांच्या कार्यामध्ये त्यांना पुढे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन द्यावं म्हणून आपण मार्गदर्शनाचा पण कार्यक्रम केला। आणि आपले तरुण पुढे जावं समाजाची हीच एक वृत्ती ठेवून भावसार क्रांती सेना आणि AIBKM युवा परिषद कार्य करत असते। देशामध्ये युवा परिषदेचं कार्य आपण करतो आहोत, प्लस आपण महाराष्ट्रामध्ये पण चांगलं कार्य करतो आहोत आणि या कार्याच्या माध्यमातून युवांना कसं एकत्रित केलं जावं आणि भावसार युवा कसा पुढे जावं हे एकच उद्देश ठेवून आपण हे कार्य करत आहोत। धन्यवाद। धन्यवाद सर। सर आपला एक प्रश्न आहे, भावसार समाजामधील जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना आपण आपल्या संस्थेमार्फत काही आर्थिक मदत करणार आहे का? भावसार समाजातील जे गरीब विद्यार्थी आहेत यांना आपण युवा परिषदतर्फे आणि भावसार क्रांती सेनातर्फे आपण वह्या वगैरे ज्या लागतील किंवा त्यांना जे साहित्य लागेल शालेय साहित्य याच्यासाठी आम्ही मदत करणार आहोत। भावसार समाज क्रांती सेना अध्यक्ष सर, आपण अनेक वेळा या भावसार समाजासाठी आपण प्रयत्न करतात, आता पुढची दिशा काय सर? आपण पुढची दिशा महामंडळ, आणखी समाजाला आर्थिकदृष्ट्या कसं विकास होईल समाजाचा त्यासाठी। आणि तसं तर भुमरे साहेबांनी तर आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही काही असेल विद्यार्थी गरीब असेल तर पूर्ण शिक्षणाचा खर्च भुमरे साहेबच करणार आहे, खासदार करणार आहे। ही समाजासाठी लई मोठी गोष्ट आहे, कारण की साहेबांनी आपल्याला डायरेक्ट सांगितलं, सगळ्या गोष्टी केल्या। हा आम्हाला याची पावती मिळाली, या कार्यक्रमाची तीच आमच्यासाठी पावती मोठी। त्याचप्रमाणे आता उद्याचं आमचं मंत्रालयावर मोर्चा आहे, म्हणजे घेराव घालू आम्ही। आमचं बळ आज संख्या कमी असेल पण मंत्रालयाला आम्ही घेराव घालू आणि महामंडळासाठी आम्ही ते साहेबांना बोलू। भुमरे साहेब आम्हाला पत्र देऊ लागले, आम्हाला महामंडळ पाहिजे। सर धन्यवाद सर। अमोलजी, आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी आपण जे भावसार समाजाचे संख्या कमी असताना देखील हा कार्यक्रम यशस्वी पार पडला, त्याबद्दल आपलं काय मत आहे? जय इंग्लाज। आज आमचा हा एक कार्यक्रम करण्यामागचा उद्देश असा होता की आमच्या समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचा कुठं सत्कार झाला पाहिजे। महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणी झालेला आहे, तो म्हणजे शिर्डी, आणि दुसरं आहे ते छत्रपती संभाजीनगर। आपल्या जिल्ह्यात या सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे, आपण दुसऱ्या जिल्ह्यात झालेला नाही। सत्काराचा कार्यक्रम केल्यानंतर जे विद्यार्थी असतात त्यांना कुठेतरी ऊर्जा मिळते, कुठेतरी त्यांना प्रेरणा सुरू होते, आपला कुठेतरी सत्कार झाल्यामुळे त्यांना पुढे चालून त्या अभ्यासामध्ये अजून जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे हे आमचा उद्देश होता। आणि दुसरी गोष्ट, इथून पुढं आम्ही विद्यार्थ्यांना
भावसार समाज क्रांती सेना व ABKच्या तर्फे आम्ही पुस्तक वाटपाचं हे पण आपण कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहे। त्यानंतर मग आम्ही आर्थिक विकास महामंडळासाठी एक आंदोलन मोठं उभं केलेलं आहे, त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करून आम्ही त्याचं ते 100% करून घेणार आहे आम्ही समाजासाठी। काका आपला एक प्रश्न आहे, आताच कोणतंही सांगितलं की आपल्या जे भावसार समाज आहे हा कार्यक्रम करण्यासाठी कोणी विरोध केला, आपण त्याबद्दल काय मत आहे आपलं? विरोध करणाऱ्याला विरोध करू द्या, आम्ही आमचं काम करीत राहणार। शेवटी भावसार समाज क्रांती सेना ही सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांसाठी काम करते, सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करते। विरोध हा असतोच, प्रत्येक समाजामध्ये गट तट असतातच, परंतु आपण आपलं काम करीत राहायचं, बाकी काही कुठला विचार करायचा नाही। आज जो कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र पातळीवर जो घेतला तो त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि आज भावसार समाज क्रांती सेना यांच्या पाठीशी आज AIBKM युवा संघटन एक महाराष्ट्र पातळीवरचं मोठं संघटन त्यांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे आजपासून हे दोन्ही संघटन मिळून समाजाचं एक खूप चांगलं काम करणार आहे आणि समाजाचा सर्वांगीण विकास, समाजाच्या तळागाळातल्या माणसाचे जे काही कामकाज जे आहे ते करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार। सर आपल्यासोबत दलित नेते आपल्यासोबत आहे, त्यांना आपण इथं बोलू म्हणजे सर आपण आत्ताच सांगितलं की भावसार समाजाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा आहात, आपलं काय मत सर? भावसार समाजाचे संस्थापक अध्यक्ष, भावसार समाज क्रांती सैनिक संस्थापक अध्यक्ष अभयजी चव्हाण व अमोल मसारे यांच्या समाज हितासाठीच नाही तर प्रत्येक वेळेस जनहिताचं सुद्धा काम हा संघटनेच्या वतीने होतं व आज मी बहुजन समता सेना जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांना परिपूर्ण मी प्रत्येक वेळेस त्यांना पाठिंबा आहे माझा। एवढंच मी 2 शब्द बोलून संपतो। धन्यवाद सर। सन्मान केला आणि सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल आपलं काय मत आहे? सर ॲक्च्युली बघितलं ना तर काय असतं की पालकांची खूप अपेक्षा वाढली मुलांकडून, बट ते नाही समजत आहे की मुलं जे करतायत ते त्यांचं पूर्ण 100% देऊन करतात आहे। कारण कोणताही मुलगा असं नसतो की बापाची जिरवायची म्हणून परीक्षेत कमी मार्क्स आणतो, तो प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे आणि भावसार समाज क्रांती सेनेने तोच डिफरन्स नाही ठेवला। तुम्ही जर बघाल तर लोक काय करतायत की 90च्या वरती मार्क्स मिळवणाऱ्यांना बक्षिसं देत आहेत, पण भावसार समाज क्रांती सेना आणि AIBKMने सर्वांनाच म्हणजे फक्त जे पास झालेले आहेत त्यांनासुद्धा बक्षीस देऊन गौरव केला, त्यांचा उत्साह वाढवला की तुम्ही पण चांगलं करू शकतात। त्यामुळे हा कार्यक्रम इतर कार्यक्रमापेक्षा खूप विशेष आणि वेगळा आहे आणि त्यातल्या त्यात माझं करिअर मार्गदर्शन पण विद्यार्थ्यांना भेटलं, जेणेकरून आपल्या स्ट्रेंथ कळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअर निवडावं आणि कोणते 1000 करिअरचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी पालकांना कळाले, जेणेकरून ते व्यवस्थित करिअर निवडू शकतील आणि पुढे सॅटिस्फाईड आणि हॅप्पी लाईफ जगू शकतील। त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा इतर कार्यक्रमांपेक्षा खूप वेगळा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। सो थँक्यू सो मच। धन्यवाद मॅम। आपल्यासोबत निखिल भैया आपल्यासोबत एक 2 शब्द बोलत आहे। सर आपला एक प्रश्न आहे, आपण जे युवकासाठी पुढील दिशा आपली काय राहणार? पुढील एवढी दिशा भावसार समाज क्रांती सेनेचा जो काही आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे तर ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, कोण गोरगरीब असतील किंवा जे असतील, हा जो पण कार्यक्रम घेतलेला आहे हा मेरिटमध्ये आलेल्या मुलांचं घेतलेलं नाही आहे, हा 35% जरी पडले त्याचाही सत्कार झालेला आहे आणि 100%, 90%, 92% ज्यांना पण पडले त्यांचा प्रत्येकाचाच आपण सत्कार केलेला आहे। कोणाही आम्ही समाजात भेदभाव केलेला नाही आहे, त्यामुळे आपण कुठलाही भेदभाव केलेला नाही आहे आणि सध्या आपण जे काम केलेलं आहे हे सर्व काम कुठल्याही अडचणी असल्यास भावसार समाज क्रांती सेनेला तुम्ही अर्ध्या रात्री संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच उभे राहू। कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रात कुठल्याही फीस कमी असेल, कोणाचं ॲडमिशन होत नसेल, संभाजीनगर नाही पूर्ण देशभरात जरी कोणाला अडचण असेल त्यांनी निखिल ताकवाले किंवा अभय चव्हाण, अमोल मसारे हे भावसार समाज क्रांती सेनेचे नेते आहेत, यांना संपर्क करा, तुमच्यासाठी अर्ध्या रात्री आम्ही हजर राहू। हाच उद्देश ठेवून आम्ही हा कार्यक्रम समोर याच्या पुढील वर्षी यापेक्षा आम्ही मोठं भव्य दिव्य हे मुंबईमध्ये आम्ही कार्यक्रम ठेवण्याचा पूर्ण आमचं काम सुरू आहे आणि हे काम आम्ही नक्की यशस्वी पार पाडू, एवढेच माझे शब्द संपवतो। धन्यवाद सर।